गोरपे गावात गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती। त्या निमित्ताने मी तिथे गेले होते। कोणाच्या प्रचारासाठी आम्ही गेलो नव्हतो। तिथे असं सर्व काही होईल मला माहित नव्हतं। मी भाजप सोबत आहे। मोदींना पंतप्रधान करायचंय। भाजपची जी भूमिका असेल त्या सोबत मी आहे। महायुतीचा प्रचार करणार असं स्पष्टीकरण भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलंय। अंबरनाथ मलगण परिसरातील एका गावात मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला आज खासदार संजय राऊत उपस्थित होते। यावेळी निघालेल्या स्वागत यात्रेत जीपमध्ये खासदार संजय राऊत, ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह सुलभा गायकवाड दिसल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। कल्याण पूर्व येथील भाजप शिवसेनेमधील वाद शमला नसल्याच्या अनेक चर्चा देखील रंगू लागल्या होत्या। याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले। यावेळी बोलताना सुलभा गायकवाड यांनी मी तिथे प्रचाराला गेले नव्हते। गावदेवी मंदिराची प्रतिष्ठापना होती, त्या निमित्ताने तिकडे गेले होते। तिकडे असा काही प्रकार होईल असं मला माहित नव्हतं। मी भाजपा सोबत आहे। मोदींना पंतप्रधान करायचंय। भाजपची जी भूमिका आहे त्या सोबत मी असेल। महायुतीचा प्रचार करणार असं सुलभा गायकवाड यांनी सांगितलंय। तर भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने असे प्रकार करत असल्याची टीका महाविकास आघाडीवर केली आहे। मंदिराचा प्राण प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम होता। आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या कार्यक्रमास गेल्या। स्वागत यात्रेत जीपमध्ये सर्वात आधी गेल्यानंतर खासदार संजय राऊत, वैशाली दरेकर त्या जीपमध्ये आले। अशा पद्धतीने राजकारण करण्याची काही गरज नव्हती। तो कार्यक्रम गावकीचा होता। धार्मिक कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेलाय। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजप कार्यकर्ते व आमदार गणपत गायकवाड समर्थक हे त्यांच्या भूमिकेसोबत आहेत। गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड देखील भाजप सोबतच आहेत। त्यांचा महाविकास आघाडीला कोणताही पाठिंबा नाही। त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीच्या सोबत आहेत। सुलभा गायकवाड महायुतीचं काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। खरं म्हणजे मला असं वाटतंय की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्याच्यामुळं सार्वजनिक कार्यक्रम किंवा मंदिराचे जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठेचे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाला एक गृहिणी गणपत शेठ गायकवाड यांची ती सौभाग्य होती आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। त्या उपस्थित असल्यानंतर त्या गावकीची जी स्वागताची जीप आहे त्या जीपमध्ये त्यांनी गावकऱ्यांनी त्यांना बसवल्याच्या नंतर त्यावेळेला आपले आदरणीय संजय राऊत साहेब आणि इथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई दरेकर या त्यांनी चढल्याच्या नंतर त्यांनी अशा पद्धतीचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नव्हती। तो जो कार्यक्रम होता तो गावकीचा कार्यक्रम होता आणि त्या गावदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला सुलभाताई गेलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांना नकळत हे सगळं ते जे काय घडलं आहे त्याचा त्यांनी राजकीय स्टंट केलेला आहे। कुठल्याही प्रकारचा त्यांचा महाविकास आघाडीला कुठलाही पाठिंबा नाही। उलट त्या खंबीरपणे मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजही ठाम आहेत। गणपत शेट्टी जी काही भूमिका पहिल्यांदाच घेतलेली आहे त्या भूमिकेशी आज सर्व ठाम आहेत आणि त्याप्रमाणे सुलभाताईसुद्धा पूर्णपणे सर्व गणपत शेटवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसहित या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचं काम करणार आहे।